नमस्कार, मी गणेश आचवल. स्वामी कृपा क्रिएशन्स या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, 1 मे महाराष्ट्र दिवस. त्या दिवशी काही ना काहीतरी तुमच्या योजना असतील, पण आपण काय करायचं माहिती आहे का? आपण आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन एक नवा कोरा चित्रपट बघायचा आहे, ज्याचं नावच आहे गुलकंद. आता गुलकंद म्हटल्यानंतर तुम्हाला अनेक आठवणी गुलकंदाशी निगडीत असतील, पण या गुलकंदमध्ये एक नवीन जोडी आपल्यासमोर येते, जुई भागवत आणि तेजस राऊत. तर जुई माझी अनेक वर्षांपासूनची मैत्रीण आहे, तर आपण जुईचं आधी अभिनंदन करूया या चित्रपटासाठी. आणि गुलकंदमध्ये नेमकं काय आहे, तुझी भूमिका काय आहे आणि जे दिग्गज कलाकार आहेत त्यांच्याबरोबरची केमिस्ट्री कशी, ते सांग. येस, गुलकंद या चित्रपटामध्ये मी मीनू ढवळे हे कॅरेक्टर करते आहे, जी समीर चौगुले आणि सई तामणकर या दोघांची मुलगी आहे. आणि एक IT मध्ये काम करणारी, त्यानंतर ओमकार, जे ह्यांनी म्हटलं की आमची जोडी आहे या चित्रपटात. सो ओमकारवर खूप प्रेम करणारे आणि लग्न करायचं त्या दोघांनाही, असं काहीसं ते पात्र आहे. आणि मग जी काही गंमत होणार आहे चित्रपटामध्ये ती तुम्हाला बघायला मिळेलच 1 मेला. पण तू विचारलंस तसं इतक्या दिग्गज कलाकारांबरोबर काम करण्याची संधी मिळाली. खूप ग्रेटफुल आहे मी, कारण खोटं नाही सांगणार, पण जेन्युनली मनापासून मी सगळ्यांचीच खूप मोठी फॅन आहे. आणि कायमच त्यांच्या कामातून शिकत आले बघून, पण त्यांच्याबरोबर काम करता येईल आणि ऑनस्क्रीन ते स्क्रीन शेअर करता येईल हे स्वप्नवत आहे, खरंच सांगेन. आणि छान वाटतं आहे खूप. आता एक्सायटेड आहे. प्रेक्षकही आता हा चित्रपट बघतील आणि खात्री आहे की खूप आवडेल प्रेक्षकांना. चित्रपटासाठी शुभेच्छा. तेजसला आपण अनेक एकांकिकातनं, वेब सिरीजमधनं बघितलेलं आहे. तेजस, या चित्रपटाने तुझंसुद्धा स्वप्न पूर्ण झालं असेल आणि पोस्टरवर तू झळकतोयस, तर त्या अनुभवांबद्दल शेअर कर. नमस्कार, माझं नाव तेजस राऊत. सचिन सरांबरोबर केलेला हा माझा पहिलाच सिनेमा. खरं सांगायचं तर सचिन सरांबरोबर हास्य जत्रेत मी एक संपूर्ण सीझन केला होता. तो ॲज अ रियालिटी शो माझा पहिला शो होता आणि माझ्या मातृभाषेतला माझा पहिला सिनेमा हा सुद्धा मला सचिन सरांनीच दिला. सो व्हेरी ग्रेटफुल. ह्या पोस्टरवर जर तुम्ही बघाल, पोस्टरवर येण्याची सुद्धा माझी पहिलीच वेळ आहे एका सिनेमात. आणि खूप छान वाटतं आहे. अशी टीम आहे सोबत की आम्ही टेक्स देत असतानासुद्धा प्रसाद दादा असायचा. मी प्रसाद दादा आणि ईशाच्या मुलाचं कॅरेक्टर केलं आहे, ओंकार माने. टेक्स सुरू असतानासुद्धा प्रसाद दादा काही ना काही सांगत असायचा. तर ती प्रोसेस पण खूप छान होती. शिकायला मिळत होतं. समोरून सर तर होतेच, पण काही लुक्स वाईज किंवा काही एक्सपिरियन्स माणसं तुमच्या आजूबाजूला असली की काम करायला जी मजा येते ती काही आवरत असते. थँक्यू. आणि आता आपण प्रेक्षकांनाही सांगूया की नक्कीच चित्रपटाला उत्तम प्रतिसाद द्या. शुभेच्छा. सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.